श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या आहे 2 फेब्रुवारी रविवार आणि उद्या आलेली आहे वसंत पंचमी. वसंत पंचमीला देवी सरस्वती मातेची पूजाही केली जाते. तर उद्या वसंत पंचमीला आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षामध्ये राहण्यासाठी, त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांची भरभरून प्रगती होण्यासाठी, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्या मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी माता सरस्वतीचा आशीर्वाद त्यांच्यावर कायम राहण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय हा करायचा आहे. आणि हा उपाय प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे की जेणेकरून हा उपाय केल्याने आपल्या मुलांचं मन हे अभ्यासामध्ये लागेल, केलेला अभ्यास त्यांच्या लक्षामध्ये राहील, त्यांची बुद्धीही तीक्ष्ण होईल आणि तल्लख होईल, केलेला अभ्यास त्यांच्या कायम लक्षामध्ये राहील, ते एकपाठी बनतील, एकदा वाचलेलं त्यांचं कायम लक्षामध्ये राहील. आणि ज्या गोष्टीसाठी आपली मुलंही कष्ट करत आहेत, मग ती नोकरी व्यवसायामध्ये असो, कुठल्याही स्पर्धा परीक्षांसाठी असो किंवा त्यांच्या शाळेच्या अभ्यासामध्ये असो किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती मिळवण्यासाठी जर ते खूप कष्ट मेहनत घेत असतील तर त्यासाठी हा उपाय आपण जर केला तर यामुळे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये, क्षेत्रामध्ये, नोकरीमध्ये भरभरून यश हे नक्कीच मिळेल. देवी सरस्वती मातेच्या कृपेने त्यांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या करिअरमध्ये त्यांची भरभरून प्रगती होईल. तर यासाठीच हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला उद्या वसंत पंचमीच्या दिवशी करायचा आहे. आणि तुमची मुलं जर मोठी असतील तर ते हा उपाय स्वतःसाठी करत असतील तर ते स्वतःसाठी सुद्धा करू शकतात. आणि जर तुमची मुलं लहान असतील तर घरातील आईवडिलांनी किंवा इतर कोणत्याही मोठ्या व्यक्तींनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. आपल्या मुलांची बुद्धी ही तीक्ष्ण तल्लख होण्यासाठी, त्यांची स्मरणशक्ती वाढण्यासाठीच हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की उद्या वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या तल्लख बुद्धीसाठी कोणता अत्यंत प्रभावी उपाय हा करायचा आहे. याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी हा उपाय नक्की करा. हा अगदी साधा सोपा असा उपाय आहे आणि हाच उपाय आपण नवरात्रीमध्ये ललिता पंचमीला सुद्धा करत असतो. आणि त्याचप्रमाणे हा उपाय आपण प्रत्येक महिन्याच्या पंचमीला सुद्धा करू शकतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये वसंत पंचमी या सणाला विशेष महत्त्व आहे आणि हा दिवस आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये देवी सरस्वतीचा अवतार दिवस म्हणून साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस शिक्षण, ज्ञान आणि कला या क्षेत्रामध्ये प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. वसंत पंचमीच्या या खास दिवशी देवी सरस्वतीची भक्तिभावाने पूजा करण्यासोबतच काही विशेष उपायसुद्धा हे केले जातात. यामुळे आपल्या मुलांना शिक्षण क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळतं आणि त्यांची भरभरून प्रगती होते. आणि तसंच या दिवशी विशेष उपाय केल्याने आपल्या मुलांची बुद्धिमत्ता वाढते. देवी सरस्वती माताही त्यांच्यावर विशेष प्रसन्न होते आणि तिचा कृपाशीर्वाद आपल्या मुलांवर कायम राहतो. तर उद्या वसंत पंचमीला आपल्याला सरस्वती मातेचे पूजन करायचे आहे. तर उद्या सरस्वती मातेच्या फोटोला हळद, कुंकू, अक्षता, फूल हे तुमच्या मुलांना तुम्ही अर्पण करायला सांगायचं आहे. सरस्वती मातेला पिवळी फुलं ही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे उद्या शक्यतोवर आपण पिवळी फुलंच ही सरस्वती मातेला अर्पण करायची आहेत. आणि तसंच सरस्वती मातेचं पूजन केल्यानंतर सरस्वती मातेला दोन्ही हात जोडून नमस्कार करायला सुद्धा सांगायचं आहे. आणि तसंच सरस्वती मातेच्या फोटोला धूप, दीप हा सुद्धा ओवाळायचा आहे. तुमच्या घरी जर सरस्वती मातेचा फोटो नसेल तर तुम्ही एखाद्या वहीच्या पानावर सरस्वती यंत्र जे आहे तर ते काढायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे. आणि जरी फोटो असला तरीसुद्धा हे सरस्वती यंत्र काढून तुम्ही त्याची आणि सरस्वतीच्या मातेच्या फोटोची पूजाही करायची आहे. शक्यतोवर ही पूजा तुम्ही तुमच्या मुलांकडूनच करून घ्या. आणि ही पूजा करण्यासाठी सकाळी उद्या आपण आणि आपल्या मुलांनी सुद्धा लवकर उठायचं आहे. आणि ही पूजा करत असताना आपण आणि आपल्या मुलांनी शक्यतोवर पिवळ्या रंगाचे कपडेही घालायचे आहेत. अगदीच पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शक्य नसेल तर तुम्ही इतर कुठल्याही रंगाचे कपडे घालू शकतात, पण काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नका. आणि जर अगदी सकाळी हा उपाय तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. पण हा उपाय तुम्ही शक्यतोवर सकाळीच करण्याचा प्रयत्न करा. कारण कुठलीही पूजा करण्यासाठी, कुठलंही शुभ काम करण्यासाठी सकाळची वेळ ही अत्यंत शुभ असते. आणि तुमची मुलं जर ही खूपच लहान असतील तर तुमच्या मुलांसाठी ही पूजा तुम्ही करायची आहे. तुमची मुलं जर खूप हट्टीपणा करत असतील, खूप चंचल असतील, ते एका जागी जास्त वेळ स्थिर होत नसतील किंवा अभ्यास करतानासुद्धा जर ते जास्त वेळ एका जागी स्थिर होत नसतील, अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष हे जास्त वेळ राहत नसेल तर तुम्ही अशा आपल्या या मुलांसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय उद्या वसंत पंचमीच्या दिवशी करायचा आहे.
तर याप्रमाणे आपण आपल्या मुलांकडनं सरस्वती मातेची पूजा करून घ्यायची आहे। आजकालच्या काळामध्ये जिथे तिथे प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन ही खूप वाढलेली आहे आणि अशा या कॉम्पिटिशनच्या काळामध्ये आपलं मूल हे मागे राहता कामा नये। तर यासाठीच हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे। सरस्वती मातेच्या फोटोची विधिवत पूजा करून झाल्यानंतर सरस्वती मातेला पिवळ्या रंगाची फळं ही सुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर सरस्वती मातेचा मंत्र हा आपल्याला आपल्या मुलांकडून 11 वेळा 21 वेळा किंवा जर त्यांना 108 वेळा म्हणता येत असेल तर 108 वेळा त्यांच्याकडनं आपल्याला म्हणून घ्यायचा आहे आणि अगदीच लहान मुलं जर तुमची असतील तर तुम्हीच हा मंत्र आपल्या मुलांसाठी म्हणायचा आहे आणि हा मंत्र त्यांनी नुसता श्रवण केला तरी सुद्धा चालेल। आणि हा मंत्र असा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं सरस्वत्यै बुधजनने स्वाहा। तर असा हा मंत्र आपल्याला आपल्या मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे। तर हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देत आहे, त्याप्रमाणे तिथे बघून तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही हा मंत्र तुमच्या मागे तुमच्या मुलांना म्हणायला सांगितला तरी सुद्धा चालेल। आधी हा मंत्र तुम्ही म्हणायचा आणि त्यानंतर तुमच्या मुलांना तुमच्या मागे हा मंत्र म्हणायला सांगायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। आणि तसंच प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आणि सरस्वती स्तोत्र हे सुद्धा तुम्हाला तुमच्या मुलांकडनं म्हणून घ्यायचं आहे किंवा तुम्ही स्वतःसुद्धा तुमच्या मुलांसाठी म्हणू शकतात। आणि त्यानंतर आपल्या मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने ऐं हे अक्षर लिहायचं आहे। ती दर्भाची काडी मधामध्ये बुडवून त्याने आपल्या मुलांच्या जिभेवर ऐं हे अक्षर आपल्याला लिहायचं आहे। ही दर्भाची काडी तुम्हाला ज्या ठिकाणी पूजेचं सामान मिळतं तर तिथे मिळून जाईल आणि ही जर दर्भाची काडी तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही तुळशीची काडी मधामध्ये बुडवून त्याने सुद्धा हे ऐं अक्षर तुमच्या मुलांच्या जिभेवर लिहू शकतात किंवा सोन्याची एखादी वस्तू असेल, जसं की सोन्याची अंगठी असते, सोन्याची कानातले असतात, तर त्या सोन्याच्या वस्तूने सुद्धा ती सोन्याची वस्तू तुम्हाला आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती मधामध्ये बुडवायची आहे आणि त्या सोन्याच्या वस्तूने तुम्हाला तुमच्या मुलांच्या जिभेवर ऐं हे अक्षर लिहायचं आहे। हे ऐं अक्षरसुद्धा तुम्हाला वरती स्क्रीनवर दिसतच असेल तर त्याप्रमाणे ते आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवर लिहायचं आहे। ऐं हे अक्षर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिहून देत आहे, तर तिथे बघून तुम्ही ते तुमच्या मुलांच्या जिभेवर लिहू शकतात। ऐं हा सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे आणि हा मंत्र आपल्या मुलांच्या जिभेवर लिहिल्यामुळे देवी सरस्वती माताही आपल्या मुलांवर अत्यंत प्रसन्न होते आणि त्यांची बुद्धी यामुळे तीक्ष्ण होते। लहान मुलांच्या जिभेवर त्यांच्या आईवडिलांनी ऐं हे अक्षर लिहायचं आहे आणि तुमची मुलं मोठे असतील, स्वतःच्या जिभेवर ते ऐं हे अक्षर लिहू शकत असतील तर त्यांनी स्वतःच्या जिभेवर ते लिहून घ्यायचं आहे आणि तुमची मुलं मोठे असतील आणि बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर तुम्ही त्यांना स्वतःलाच हा उपाय त्यांच्यासाठी करायला सांगायचा आहे आणि जर त्यांना स्वतःलाच त्यांच्या जिभेवर ऐं हे अक्षर लिहिता येत नसेल तर त्यांनी त्यांच्या मित्रमैत्रिणींकडून त्यांच्या जिभेवर ऐं हे अक्षर लिहून घ्यायचं आहे। अगदी MPSC UPSC देणाऱ्या मुलांनी सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल, यामुळे त्यांच्या परीक्षेमध्ये त्यांना घवघवीत यश मिळेल। आणि यानंतर सरस्वती मातेला हात जोडून आपल्याला प्रार्थना विनंती अगदी मनोभावे करायची आहे की हे सरस्वती माता, माझ्या मुलाला त्याच्या शिक्षणामध्ये भरभरून यश दे, त्याची भरभरून प्रगती होऊ दे, त्याच्या करिअरमध्ये त्याच्या नोकरीमध्ये त्याला भरभरून यश दे। आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये कुठलीही अडचण ही येऊ नये यासाठी सरस्वती मातेला आपल्याला दोन्ही हात जोडून अगदी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि हीच प्रार्थना आपण आपल्या मुलांना सुद्धा सरस्वती मातेला करायला सांगायची आहे। तर याप्रमाणे हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आपल्याला उद्या वसंत पंचमीला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या कल्याणासाठी करायचा आहे आणि जर तुम्हाला सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही। मग हा उपाय तुम्ही ललिता पंचमीच्या दिवशी किंवा दर महिन्यामध्ये येणाऱ्या पंचमीला केला तरीसुद्धा चालेल। तर याप्रमाणे हा अत्यंत प्रभावी उपाय आपण प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी करायचा आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।